नमस्कार. आज आम्ही फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेले महात्मा फुले शेतकरी गट व्याड येथे आलेलो असून आज या स्पर्धेअंतर्गत त्यांनी दशपर्णी अर्क सर्व गटातील सदस्य एकत्र येऊन तयार केले आहे. तर दशपर्णी अर्कासाठी गटातील सर्व सदस्यांनी पाला जो आहे सर्वांनी वाटून घेतलेला आहे आणि सर्वांनी आपला पाला इथं आणून इथं पाला तो बारीक करून आज इथे 200 लिटर दशपर्णी अर्क आज सर्व शेतकरी इर्जिक पद्धतीने एकत्र येऊन तयार करत आहे. तर सर्वप्रथम जे आपले निमंत्रक आहेत भगवानराव कांबळे तर यांनी 5 किलो लिंबाचा पाला आणलेला आहे आणि ते इथे टाकतील आणि बाकी सदस्य जो आपला पाला आणलेला आहे जसे 10 प्रकारचा पाला परत मिरची लसण आणि गूळ या प्रकारचं गोमित्र आणि शेण तर गोमित्र 10 लिटर आणि शेण 5 किलो या प्रकारे आपल्या दशपर्णीसाठी लागणार आहे. तर माझं नाव भगवान निवृत्ती कांबळे मी लिंबाचा 5 किलो पाला आणलेला आहे. भीषण देवबा थोरात राहणार व्याड हे एरंडाचा पाला मी 2 किलो आणलेला आहे. मी सुनील सुरेश गायकवाड मी मिरची 1.5 किलो आणि निरगुडीचा पाला 2 किलो आणला. मी प्रकाश सुरधन गायकवाड राहणार व्याड मी लाल कनेरीचा 2 किलो पाला आणला. तुकाराम राघोजी थोरात पपईचा पाला आणलेला आहे 2 किलो. मी विठ्ठल बिडराम वाळके या दशपौर्णिमासाठी गोचिडीचा पाला आणलेला आहे 2 किलो आणि गुहेलाचा पाला आणला 2 किलो. मी गंगाधर मारुती सभादंडे सीताफळीचा पाला मी 3 किलो आणलेला आहे. कुलदीप दगडू गायकवाड मी दशपर्णी अर्क बनवण्यासाठी करंजीचा 2 किलो पाला आणलेला आहे. मी दत्ता शंकर सरकटे रुईचा पाला 2 किलो आणलेला आहे. अरे स्वस्त नाही हे फुकट पडून बस स्वस्त एवढंच कर लसूण मिरची ठेचा घे. ढवळताना एकच दिशेने ढवळायचं म्हणजे तुम्ही असं ढवळलं तर पूर्ण 30 दिवस याला तयार व्हायला लागतात. रोज सकाळ संध्याकाळ याला ढवळायचं. हे ड्रम जो आहे हा सावलीत ठेवायचा आहे ना. एकाच पद्धतीने ढवळल्यानंतर जी फर्मेंटेशन किंवा आंबवायची जी प्रक्रिया होते ती चांगल्या प्रकारे होते है ना. अशा एका म्हणजे असं नाही करायचं असं नाही करायचं एकाच प्रकारे म्हणजे एका प्रकारे केलं चांगल्या प्रकारे याचं आंबवायची प्रक्रिया रोज सकाळ संध्याकाळ हा बस असं एकदा ढवळायचं. कसं लाईन काय होईल हे सगळं खाली कसून राहील पाणी पाणी वर राहील ती मिक्स चांगलं झालं पाहिजे ना. रोज ढवळायचं. यात गुळ टाकण्यात काय आहे गुळ हे जीवाणूसाठी खाद्य आहे तर त्याच्यामुळे जीवाणूची संख्या वाढवायचं काम करते आणि लवकरात लवकर ते फर्मेंटेशन याचं होते. त्याच्यामुळे आपल्याला गुळ टाकणं पण अर्धा किलो गुळ टाकला तरी चालेल काय हरकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे सावलीत तयार करायचं. लसण मिरच्या सगळ्या हे ठेचा म्हणजे बारीक करून टाकावं लागते आपल्याला सगळं. हो मिरची टाकली लसण ठेचून टाकायचा कारण लसण आणि मिरची हे जर याच्यात टाकलं काय होते माहिती का त्याच्यामध्ये कॅप्सिन नावाचा घटक आहे मिरचीमध्ये. तुम्ही मिरची आता हातानं बारीक केली होती आग होऊ लागली का नाही त्याच्यामुळे आपण ते याच्यामध्ये टाकतो की यानं काय होते की किडीवर जर फवारतो ना तेव्हा किडीवरच्या अंगावर जर लागलं तर किडीला आग होते. त्याच्यामुळे आपण ते घटक याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण दशपर्णी अर्क तयार करू शकतो. पुढचं आपलं जे नियोजन आहे आज दशपर्णी अर्क तयार झाला 30 दिवसात दशपर्णी अर्क आपल्या रेडी होते. तर आता आपल्याला पुढे काय करायचं तर आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला आता पुढचं वाण निवडायचं. तर वाण तुम्ही सोयाबीनचं आणि तुरीचं कोणते वाण निवडणार ते मी फिक्स करणार. पुढे आपल्याला पेरणी करायची का नाही तर पेरणी करायच्या वेळेस आपल्याला काय करायचं तुम्हाला उगवण तपासणी करायची. तुम्ही आपण 11 जण जे गटात आहेत प्रत्येकाने 100 दाणे हे पोत्यावर ठेवून आपण पुढे त्याची उगवण तपासणी आता करणार आहोत बियाण्याची आणि बीज प्रक्रिया सर्वांनी करून पेरणी करायची. म्हणजे जी आपली SOP आहे मार्गदर्शक सूचना आहे त्यानुसार आपण पूर्ण जर या गोष्टी राबवल्या निश्चितच आपलं उत्पन्न वाढणार आणि याचा खर्च जो कमी होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गोष्टी करायच्या. ठीक आहे. तर आज अशा प्रकारे आपल्या गटाने दशपर्णी अर्क तयार करून इर्जिक पद्धतीने गटाचे मार्क मिळवले आहेत.